नमस्कार. बायोटेक गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण लिव्हिंग वर्ड या चॅप्टरबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत. लक्षात घ्या. सो जस्ट सी हिअर व्हॉट इज मीन बाय द टर्म रिगार्डिंग टू द लिव्हिंग वर्ड. सो जस्ट सी हिअर द लिव्हिंग वर्ड हा जो टॉपिक आहे तर याच्यामध्ये हा डायव्हर्सिटी सेक्शनमधला एक छोटासा टॉपिक आहे. याच्यावरती नीट सारख्या परीक्षेमध्ये एखादा क्वेश्चन पडतो, परंतु हा अगदी सिम्पल टॉपिक आहे. सो एकदा जर तुम्ही हा वेल प्रिपेअर केला तर विदिन 5 to 10 मिनिट्स या ठिकाणी तुम्ही हा पूर्ण चॅप्टर व्यवस्थित लर्न करू शकाल. याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट कुठकुठल्या आहेत बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग याच्यामधला डिफरन्स दिलेला आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली द डिफरन्स इज इन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. ओके. द सेकंड पार्ट इज कन्सर्न विथ. सेकंड पार्ट याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. सेकंड पार्ट दिलेला आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रॉपर्टीज असतील या ठिकाणी. ओके. त्याच्यामध्ये बेसिकली पुढं नॉमेनक्लेचरबद्दलच्या कन्सेप्ट दिल्यात. नॉमेनक्लेचरच्या कन्सेप्ट दिल्यात, बायनोमियल नॉमेनक्लेचर वगैरे त्याच्याबद्दल. थर्ड पार्ट इज कन्सर्न विथ द टॅक्झॉनॉमी. ओके. आफ्टर दॅट इज नथिंग बट द टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमीच्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत. ओके. आफ्टर दॅट नंबर फोर्थ वन दॅट इज सिस्टमॅटिक्स. ओके. सिस्टमॅटिक्स दिलं आहे. ओके. त्याच्यानंतर टॅक्झॉनॉमिक हिरार्की, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. ओके. याच्याबद्दल दिलं गेलेलं आहे. नंबर 6th वन या ठिकाणी सो दॅट इज टॅक्झॉनॉमिक हिरार्की. ओके. नंबर 7th वन वी जस्ट टेक इट ॲज अ टॅक्झॉनॉमिक ॲड्स. तर अशा काही या ठिकाणी कंटेंट या चॅप्टरमध्ये दिले गेलेले आहेत. ओके. सो जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स हे पूर्ण तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रिपेअर करायचे सर्व मुद्दे. ओके. सो अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंगमधला डिफरन्स नेमका काय हे याच्यापासून आपण स्टार्ट करतो या चॅप्टरसाठी. ओके. सो इनिशियली वी आर जस्ट गोइंग टू मूव्ह टुवर्ड व्हॉट इज एक्झॅक्टली द डिफरन्स बिटवीन दॅट लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. अँड आफ्टर दॅट वी आर जस्ट गोइंग टू मूव्ह टुवर्ड व्हॉट अबाउट द नॉमेनक्लेचर, taxonomy, then that is systematics, and also taxonomic categories, taxonomic hierarchy and taxonomic adds. Okay, that all the things. Okay, हे सर्व मुद्दे आपण डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये लर्न करणार आहोत. लक्षात घ्या. ओके. वन बाय वन आपण डिटेलमध्ये या पूर्ण मुद्द्यांबद्दल बोलूयात. सो ॲट फर्स्ट जस्ट सी हिअर सो व्हॉट इज एक्झॅक्टली द डिफरन्स इज इन दॅट लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. Okay, so we just take what about the properties of living things. Okay, living things च्या properties बद्दल आपण या ठिकाणी learn करणार आहोत. Okay, so just see here what about the properties of living things. We also consider it as a characteristics of living things. Okay, properties or characteristics of living things. Okay, तर याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्सच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी करत असताना तुम्हाला या ठिकाणी काही पर्टिक्युलर प्रॉपर्टीजबद्दल विचार करणं गरजेचं आहे. जसं की ग्रोथ असेल. सेकंड वन दॅट इज नथिंग बट द रिप्रोडक्शन असेल. ओके. थर्ड वन we just take it as a third one that is nothing but the metabolism. Third one metabolism असेल. Number fourth one we just take it as a that is cellular organization असेल. Cellular organization. Okay. So that is growth, reproduction, metabolism, cellular organization. Then that is nothing but property number 5th that is consciousness, and we also nothing but growth. Okay. As we all know that the properties they are mainly only found in that living organism, so we call them as a defining property. Okay. So those they can define that living and non-living easily, so we call them as a defining properties.
Okay, so what we say, we call them as a defining properties. So the defining properties which include metabolism, defining properties which include metabolism, it include that cellular organization, and also which include that consciousness, okay, which include the consciousness. These are the three important properties which are only and only present in that living organisms. Okay, only and only found in the living organism. Okay, so they are said to be the defining properties. They have not any kind of exception. Okay, they have no any kind of exception, so that's why we call them as the defining properties. While the properties, so they have some exceptions, we call them as a non-defining properties. Non-defining properties. So here, which are they? Okay, which properties we call them as a non-defining property? कोणत्या प्रॉपर्टीजला आपण नॉन डिफाइनिंग प्रॉपर्टी म्हणतो बघा. सो ॲक्च्युली द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज नथिंग बट द ग्रोथ, सेकंड प्रॉपर्टी दॅट इज नथिंग बट रिप्रोडक्शन. Okay, so these are the non-defining properties because they have some exceptions. Okay, because they have some exceptions, and hence we call them as a non-defining properties. Okay, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, we just call them as a non-defining properties. Okay, so that non-defining properties, mainly that growth and reproduction. Okay, growth and reproduction have variety of particularly that exceptions. Okay, have various exceptions. So at first just here, what about the growth? Okay, at first we are just going to move toward non-defining properties and then about the defining properties. Okay, so see here, what is mean by the term growth? Okay, growth means what? Just here, growth means nothing but increase in cell number, increase in number, we just take it as a increase in number, or increase in mass, Okay, so we just take it as increase in number or increase in mass, we just take it as a growth. Okay, आपण त्याला ग्रोथ असं म्हणतो, लक्षात घ्या. ओके, म्हणजे आपण बघा कधीतरी आपण एक छोटंसं बाळ होतो, लक्षात घ्या. ओके, त्याच्या आधीचा विचार घेतला तर इनसाइड द वम गर्भाशयाच्या आतमध्ये आपण कोण होतो, एक छोटंसं या ठिकाणी झायगोट होतो ते एक काळ, आणि त्या झायगोटचं मल्टिप्लिकेशन होत गेलं आणि त्याच्यापासून या ठिकाणी एम्ब्रिओ फॉर्म झाला, एक बाळ तयार झालं. त्याच्यानंतर ते मोठं होत गेलं. का होत गेलं बरं? इट इज बिकॉज ऑफ ग्रोथ. ओके, हे ग्रोथमुळं घडलं, लक्षात घ्या. इन्क्रीज इन नंबर और इन्क्रीज इन मास, दॅट इज सेड टू बी द ग्रोथ. ओके, ही जी काही ग्रोथ नावाची प्रॉपर्टी आहे, सो या ग्रोथचे दोन प्रकार असतात. इट इज आयदर, दिस ग्रोथ इज आयदर पर्टिक्युलरली दॅट इज इंट्रिन्सिक और एक्सट्रिन्सिक. ओके, ग्रोथ इज आयदर, इट इज आयदर intrinsic, it is either intrinsic or extrinsic. Okay, the extrinsic growth, the term intrinsic growth, which means nothing but so from inside, आतून या ठिकाणी काय होणं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणं, नंबर वाढणं, सेल नंबर असेल किंवा मास असेल. सो दिस इज सो दॅट इज इंट्रिन्सिक ग्रोथ. अँड द टर्म एक्सट्रिन्सिक ग्रोथ, विच मीन्स नथिंग बट फ्रॉम आउटसाइड accumulation, from outside accumulation, that is said to be the extrinsic growth. ओके, त्याला या ठिकाणी एक्सट्रिन्सिक ग्रोथ म्हणलं जातं, लक्षात घ्या. ओके, सो इंट्रिन्सिक ग्रोथ हे फक्त आणि फक्त कुणामध्ये होतात, ओनली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, सो इंट्रिन्सिक ग्रोथ हा जो काही फिनॉमिना आहे, एक्सट्रिन्सिक नाही, सॉरी, इंट्रिन्सिक ग्रोथ, विच इज ओनली अँड ओनली फाउंड इन दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, व्हाईल द एक्सट्रिन्सिक ग्रोथ which is concerned with the accumulation of material from on inside. Here we just take stone, दगड आहे, या दगडावरती धूळ या ठिकाणी जमा झाली तरी देखील त्याचा मास वाढेल. Okay, so we can't say it as a proper type of growth. Okay, so even we call it as a growth, but this is a extrinsic. So found in
नॉन लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये या ठिकाणी अशा प्रकारची ग्रोथ तुम्हाला बघायला मिळते. दिस इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रिन्सिक ग्रोथ वी कॉल इट ॲज. ओके, या पद्धतीने. अजून याच्या पुढं जर तुम्ही गेलात तर आणखी एक गोष्ट सांगता येईल. सो ग्रोथ इज आयदर पर्टिक्युलरली दॅट इज लिमिटेड. ग्रोथ इज आयदर लिमिटेड. आता लिमिटेड ग्रोथ असेल तर याचा अर्थ तो ॲनिमल आहे कुठला तरी. ओके, ॲनिमलची ग्रोथ लिमिटेड असते, लक्षात घ्या. वी ऑब्झर्व द यस शेप कर्व. ओके, सो या ठिकाणी जर ॲक्सिस काढले आपण आणि दाखवलं तर एका लिमिटपर्यंत असं होईल आणि नंतर ग्रोथ स्थिर होईल. सो दिस इज अ लिमिटेड ग्रोथ. ओके, ऑर वी कॅन से इट ॲज इट मे बी द अनलिमिटेड. ओके, अनलिमिटेड इन केस ऑफ प्लांट. ओके, अनलिमिटेड इन केस ऑफ प्लांट्स. ओके, प्लांटचं जे ॲक्सिस असतं त्याच्या बाबतीमध्ये अनलिमिटेड असते. लिमिटेड विच इज सेड टू बी द डिटर्मिनेट ग्रोथ, एका फिक्स याच्यापर्यंत असेल डिटर्मिनेट ग्रोथ. अँड अनलिमिटेड दिस इज समवॉट कॉल्ड ॲज इनडिटर्मिनेट टाईपची ग्रोथ असेल. ओके, तर या पद्धतीचे हे फॅक्टर असतील. ओके, सो या पद्धतीनं द इन्क्रीज इन नंबर और इन्क्रीज इन मास वी कॉल इट ॲज अ ग्रोथ. ओके, सो इन केस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वी कॅन इझिली ऑब्झर्व द ग्रोथ ऑन पेट्री डिशवरती आपण इझिली ग्रोथ ऑब्झर्व करू शकतो बाय काउंटिंग द नंबर ऑफ सेल अंडर द मायक्रोस्कोप. ओके, मायक्रोस्कोपच्या खाली नंबर ऑफ बॅक्टेरिया इन्क्रीज झाल्या म्हणजे ग्रोथ झाली, आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज अबाउट वी कॅन से इट ॲज अ ग्रोथ फॅक्टर. ओके, या पद्धतीनं. तर हा ग्रोथ जो काही फॅक्टर आहे फक्त इंट्रिन्सिक फॉर्मॅट असेल, सो ओनली अँड ओनली ॲट दॅट टाईम ॲक्च्युली दिस इज द डिफायनिंग. ओके, ओनली अँड ओनली ॲट द टाईम ऑफ इंट्रिन्सिक फॅक्टर दिस इज अ डिफायनिंग. वी नो दॅट ग्रोथ हा जो काही फॅक्टर आहे, लक्षात घ्या, तर या ग्रोथ फॅक्टरसाठी अतिशय महत्त्वाचा आणखी एक कंटेंट तुम्हाला कळणं गरजेचं आहे की याच्यामध्ये प्रोसेसिंग होणं गरजेचं आहे. प्रोसेसिंगचा रिझल्ट म्हणजे ग्रोथ असतं, लक्षात घ्या. ओके, सो वेगवेगळे जे काही प्रोडक्ट असतात, वेगवेगळे जे केमिकल्स असतात शरीरामध्ये, त्यांच्यामुळं ग्रोथ होत असते. ओके, ते आपण बघूयात. त्यांना ग्रोथ प्रमोटर म्हणतो आपण, किंवा काही ग्रोथ इनहिबिट करणारे असतात, ग्रोथ इनहिबिटर पण म्हणतो, लक्षात घ्या. ग्रोथ विच मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. काही वेळेला ग्रोथ हे नंबर ऑफ सेल वाढतात पण त्याला पॉझिटिव्ह ग्रोथ म्हणतो. कधी नंबर ऑफ सेल कमी होतात त्याला निगेटिव्ह ग्रोथ म्हणलं जातं. जस्ट लाईक इज इन केस ऑफ जर्मिनेटिंग पोटॅटो. ओके, द पोटॅटो विच इज जर्मिनेटेड इन द फॉर्म ऑफ plantlet. Okay, and so we call it as that is negative growth. Okay, त्याला निगेटिव्ह ग्रोथ म्हणलं जाईल. सो दिस इज अबाउट द ग्रोथ. हे ग्रोथ बद्दल आहे. सो इन केस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ओके, सो ग्रोथ इज इक्वल टू द रिप्रोडक्शन. ग्रोथ इज इक्वल टू द रिप्रोडक्शन. दॅट इज सिनोनिम्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. कारण त्यांच्यामध्ये प्रॉपर पद्धतीनं सेल डिव्हिजन हा जो प्रकार आहे तो सेल डिव्हिजन म्हणजेच त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन असतं आणि रिप्रोडक्शन म्हणजेच त्यांच्यामध्ये ग्रोथ म्हणता येईल, नंबर ऑफ सेल वाढणं असं म्हणावं लागेल. बट इन केस ऑफ हायर ऑर्गॅनिझम, ओके, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काय होतं, इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, ओके, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काय होतं बघा, इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, सो ग्रोथ इज अचीव्ड बाय that cell division. Growth is achieved by or achieved through the cell division. सेल डिव्हिजनमुळे काय होते, ग्रोथ होते, लक्षात घ्या. अशा प्रकारचा पार्ट असतो इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिनॉमिनॉन विच इज कन्सर्न विथ वी कॅन से इट ॲज अ ग्रोथ. ओके, सो next point is that what about that reproduction, just here. ओके, ग्रोथ कन्सेप्ट क्लिअर झाली का सगळ्यांना, बघून घ्या. याच्याबद्दलच्या या पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या डोक्यात घ्यायच्यात. ओके, सो नंबर नेक्स्ट, आता या ठिकाणी आपण काय करूयात, सो रिप्रोडक्शन नावाच्या मुद्द्याबद्दल लर्न करूयात. लक्षात घ्या, रिप्रोडक्शन नावाच्या मुद्द्याबद्दल लर्न करूयात. ओके, so just see here what about the reproduction. Okay, so reproduction हा जो मुद्दा आहे, so the term reproduction, okay, reproduction हा जो मुद्दा आहे याच्या नावातच आहे री, which means nothing but again.
अँड द प्रोडक्शन मीन्स द फॉर्मेशन. ओके, म्हणजे एका जीवापासून नवीन जीव तयार होणं. द ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस न्यू वन लाईक इट सेल्फ. ओके, सो स्वतःसारखं नवीन जीव तयार करण्याची क्षमता. ओके, मराठी मीडियमवाले लक्षात घ्या, दॅट इज इन मराठी वी कॉल्ड ॲज अ प्रजनन. आपण त्याला प्रजनन असं म्हणतो, लक्षात घ्या. ओके, सो प्रजनन ही जी काही कन्सेप्ट आहे तर या पद्धतीनं असेल. रिप्रोडक्शन मीन्स ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम, ॲबिलिटी ऑफ an organism to produce new one like itself. ओके, स्वतःसारखा नवीन जीव तयार होण्याची क्षमता. सो त्याला या ठिकाणी काय म्हणलं जातं, रिप्रोडक्शन असं म्हणलं जातं, लक्षात घ्या. ओके, आणि हे जे काही आहे तर या पूर्ण याच्यामध्ये, ओके, या पूर्ण याच्यामध्ये रिप्रोडक्शन हा जो काही फिनॉमिनन आहे तर हा अतिशय महत्त्वाचा आहे. इट हेल्प्स टू कंटिन्यू द लाईफ सायकल. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्या आईवडिलांपासून आपण आपल्या आजी आजोबापासून आपल्या आईवडील अशी ही जी काही परंपरा आहे, सो इट इज कंटिन्यू बिकॉज ऑफ दिस रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमुळे हे शक्य झालं. पृथ्वीवरती पहिला सजीव तयार झाल्यापासून तर आत्तापर्यंत हे कंटिन्यू का होत गेलं, सो इट इज बिकॉज ऑफ दिस फिनॉमिनन. ओके, या फिनॉमिननमुळे हे पॉसिबल झालं. याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं असतं असेक्शुअल रिप्रोडक्शन, लक्षात घ्या. ओके, रिप्रोडक्शन हे जे आहे तर हे सर्व प्रकारच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये नियर अबाउट प्रेझेंट असतं. फाउंड इन ओनली लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता मग काही जण म्हणतील, सो वाय वी कांट से इट ॲज अ नॉन डिफायनिंग. जर असं असूनही त्याला आपण नॉन डिफायनिंग का म्हणतो, जर हे सर्व सजीवांमध्ये किंवा हे फक्त सजीवांमध्येच आहे तर याचं कारण आहे, लक्षात घ्या. फाउंड इन ओनली लिव्हिंग ऑर्गॅनिझम, याला काही अपवादात्मक केसेस आहेत, याला काही एक्सेप्शन्स आहेत. जर आपण याला जर असं म्हणलं असतं रिप्रोडक्शन इज अ डिफायनिंग प्रॉपर्टी, तर याचा अर्थ असा झाला असता की रिप्रोडक्शन हे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असतं. दोज दे डू नॉट शो रिप्रोडक्शन वी कांट से देम ॲज अ लिव्हिंग, लक्षात घ्या. ओके, जर या ठिकाणी सो यांच्यामध्ये जर आपण जर जनरली घेतलं याच्यामध्ये आक्षेपार्ह असणारे आहेत म्यूल, हॉर्स आणि डॉंकीपासून तयार केलेलं आहे. हे इनडायरेक्टली हे परत रिप्रोडक्शन शो करत नाही. त्याच्यानंतर वर्कर बी, वी कॉल इट ॲज अ वर्कर बी. मधमाशीमध्ये हनीबीजमध्ये फिमेल बी जी असते, सो विच इज फिमेल. ओके, सो विच ऑल्सो डज नॉट शो दॅट रिप्रोडक्शन. अँड स्टराईल कपल और इनफर्टाईल कपल ओके ह्युमनमध्ये असतात. जस्ट लाईक टर्नर सिंड्रोम, क्लीन फिल्टर सिंड्रोम, अफेक्टेड पर्सन्स, couple and having we can say it as a inability to produce the new one like itself. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जर आपण याला डिफायनिंग म्हणलं असतं तर हे नॉन लिव्हिंग झाले असते, आहे का नाही. मग त्याच्यामुळं काय माहिती आहे का की हे सगळे काय येतं, हे सगळे स्टराईल आहेत. स्टराईलेस म्हणजे इनॅबिलिटी टू produce new one like itself. ओके, नवीन स्वतः तयार करण्याची ॲबिलिटी त्यांची लॉस झालेली, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीचा फिनॉमिनन आहे हा, व्यवस्थितरित्या डोक्यात घ्या पूर्णपणे. ओके, तर हे रिप्रोडक्शनचा पार्ट आहे. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर रिप्रोडक्शन हे जे असतं ना, तर या रिप्रोडक्शनचे टाईप्स असतात, लक्षात घ्या. टाईप्स असतात. ओके, याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतं ना, तर मेनली हायर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बघायला मिळतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन मेनली फाउंड इन हायर ऑर्गॅनिझम. ओके, हायर ऑर्गॅनिझममध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज वेल डेव्हलप, बट इन केस ऑफ लोअर ऑर्गॅनिझम हॅव्हिंग द असेक्शुअल रिप्रोडक्शन. या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सुद्धा खूप मोठे वेगवेगळे प्रकार आहेत, लक्षात घ्या. पहिलं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, सो वी जस्ट कॉल इट ॲज अ स्पोर फॉर्मेशन. ओके, स्पोर फॉर्मेशन. ओके, स्पोर फॉर्म करतात. सेकंड वन थिंग इज नथिंग बट वी कॅन से इट ॲज अ दॅट इज नथिंग बट द फ्रॅगमेंटेशन असेल. नेक्स्ट वन इज नथिंग बट वी कॅन से इट ॲज अ बडिंग.
अनदर वन थिंग इज नथिंग बट वी कॅन से इट ॲज अ बडिंग झाल्याच्या नंतर बघा स्पोर फॉर्मेशन, फ्रॅगमेंटेशन, बडिंग. देन अदर वन थिंग इज ओके. याच्या पलीकडे अजून जाऊन जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का. सो अजून या असेक्शुअल मोडमध्ये ओके, असेक्शुअल मोडमध्ये या ठिकाणी रिजनरेशन नावाची कन्सेप्ट आपल्या NCERTच्या पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. तर ते पण तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल. ओके, अजूनही आहे याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ओके, या पद्धतीनं हाही मुद्दा आहे. तर हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये स्पोर फॉर्मेशनमध्ये 2 प्रकारचे स्पोर असतात. नॉन मोटाईल स्पोर असतात, दॅट स्पोर्स विच आर नॉन मोटाईल, अँड स्पोर विच आर ऑल्सो मोटाईल. लक्षात घ्या, नॉन मोटाईल स्पोर विच इन्क्लूड कोनिडिया. ओके, नॉन मोटाईल स्पोरमध्ये कोण असतं, कोनिडिया असतं. ओके, मेनली विच आर फाउंड इन फंजाय. ओके, फंजायमध्ये असतात. मोटाईल स्पोर विच आर फाउंड इन अल्गी, वी कॉल देम ॲज अ झू स्पोर. ओके, सो इज इन अल्गी, अल्गीमध्ये प्रेझेंट असतात या ठिकाणी झू स्पोर. ओके, फ्रॅगमेंटेशन कुणाकुणामध्ये होतं, तर फ्रॅगमेंटेशन होतं फंजायमध्ये, फ्रॅगमेंटेशन होतं फिलामेंटस अल्गीमध्ये. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय कळतं ना सगळ्यांना. बघा, स्पोर फॉर्मेशन म्हणजे या ठिकाणी असे काही नवीन पार्ट तयार होतात बॉडीपासनं, सो विच हॅविंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द न्यू वन. ओके, समजा हे तयार झाला स्पोर, याच्यापासून कंप्लीट नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म झाला विच इज आयदर नॉन मोटाईल, सो वी कॉल इट ॲज अ कोनिडिया, अँड इफ दॅट इज मोटाईल, सो वी जस्ट टेक इट ॲज अ झू स्पोर, जस्ट लाईक क्लॅमायडोमोनास. क्लॅमायडोमोनासमध्ये या ठिकाणी बाय फ्लॅजिलेटेड कंडिशन असते, तो याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, झू स्पोर म्हणतो. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय बघा, जस्ट लाईक स्पायरोगायरा, फिलामेंटस अल्गीचा प्रकार आहे. सो याचे जर कटिंग केली, ओके, एवढा एक पार्ट, एवढा एक पार्ट, एवढा एक पार्ट, सो दॅट ईच अँड एव्हरी पार्ट विच प्रोड्युसेस न्यू वन, सो दिस इज द फिलामेंटस अल्गी. ओके, या प्रत्येक फिलामेंटपासून नवीन बॉडी फॉर्म होईल. मग फंजाय असतील, फिलामेंटस अल्गी असेल, इवन दॅट इज नथिंग बट द प्रोटोनेमा स्टेज ऑफ मॉस. मॉसमध्ये 2 स्टेज असतात, प्रोटोनेमा अँड लिफी स्टेज. सो द प्रोटोनेमा स्टेज ऑफ मॉसेस विच इज कन्सर्न विथ द फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनशी कन्सर्न असलेला मुद्दा आहे हा, व्यवस्थितरित्या पूर्णपणे बघून घ्या. सो दिस इज अबाउट द फ्रॅगमेंटेशन. नंबर नेक्स्ट थिंग इज कन्सर्न विथ द बडिंग. बडिंग इज शोन बाय ईस्ट. ईस्ट वी नो दॅट युनिसेल्युलर फंगस. ईस्ट इज नथिंग बट युनिसेल्युलर फंगस. इन मराठी कॉल्ड ॲज अ किण्व. किण्वन नावाची प्रक्रिया फर्मेंटेशनसाठी या ठिकाणी ईस्ट वापरले जातात. ओके, सो ईस्ट असतील किंवा आणखी या ठिकाणी ही जी काही ईस्ट आहे बघा, ही ईस्ट आहे, याच्या बॉडीला दुसरी एक ईस्ट फॉर्म होईल. किंवा या ठिकाणी बडिंग विच इज ऑल्सो फाउंड इज इन हायड्रा. हायड्रामध्ये सुद्धा या ठिकाणी बडिंग बघायला मिळेल. रिजनरेशन विच इज ट्रू रिजनरेशन, द कंप्लीट बॉडी फॉर्मेशन विच इज कन्सर्न विथ द प्लॅनारिया. ओके, प्लॅनारिया या गटाशी कन्सर्न असलेला पॉईंट आहे. सो प्लॅनारिया विच हॅविंग द कंप्लीट रिजनरेशन अँड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन विच इज फाउंड इन हायर प्लांट्स. ओके, सो हायर प्लांट्समध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे कोणते बघा, रूट, स्टेम, लिव्ज यांच्यापासून नवीन बॉडी, नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होणं, दिस इज समवॉट कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणलं जातं, लक्षात घ्या. तर या प्रकारचा हा पार्ट आहे, व्यवस्थितरित्या पूर्णपणे बघून घ्या. दिस इज अबाउट द रिप्रोडक्शन. हा रिप्रोडक्शनबद्दलचा पॉईंट आहे. अँड बिकॉज ऑफ धिस फिनॉमिनॉन, ओके, बिकॉज ऑफ सच काइंड ऑफ एक्सेप्शन्स दॅट रिप्रोडक्शन इज अ नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी. यामुळं रिप्रोडक्शन ही सुद्धा काय आहे, तर नॉन डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थितरित्या हा भाग कळालेला असेल, लक्षात घ्या. आता आपण जाऊयात व्हॉट अबाउट द डिफायनिंग प्रॉपर्टीज. ओके, नॉन डिफायनिंग प्रॉपर्टीज एकदा बोर्डवरचा भाग क्लिअर बघून घ्या. ओके, आपण जाऊयात सो अबाउट द दॅट डिफायनिंग प्रॉपर्टीजकडे. ओके, डिफायनिंग प्रॉपर्टीजकडे आपण डिटेलमध्ये जाणार आहोत, लक्षात घ्या. ओके, हा पूर्ण मुद्दा तुम्ही एकदा पाहून घेताय. नाउ सी हिअर व्हॉट अबाउट दॅट डिफायनिंग प्रॉपर्टीज. ओके, तर आता आपण डिफायनिंग प्रॉपर्टीजबद्दल बोलूयात. मी या डिफायनिंग प्रॉपर्टीजबद्दल तसं थोडंसं शॉर्टमध्ये सांगणार आहे, लक्षात घ्या, कारण याच्यावरती काही जास्त क्वेश्चन्स वगैरे बनलेले नाही आहेत. आय एम जस्ट गोइंग टू मूव टुवर्ड दॅट बायोडायव्हर्सिटी, टॅक्झॉनॉमी अँड ऑल्सो सिस्टमॅटिक्स अँड मोर डिटेल अबाउट द टॅक्झॉनॉमिक ॲड्स. ओके, टॅक्झॉनॉमिकल ॲडबद्दल यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. ओके, सो जस्ट हिअर, सो व्हॉट इज मीन बाय द टर्म मेटाबॉलिझम. ओके, मेटाबॉलिझम हा जो फिनॉमिनॉन आहे, लक्षात घ्या. सो मेटाबॉलिझम विच मीन्स नथिंग बट ऑल सेल्युलर रिॲक्शन्स,
ऑल सेल्युलर रिॲक्शन्स वी कॉल इट ॲज अ मेटाबॉलिझम. त्यांना आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. सर्व प्रकारच्या सेल्युलर रिॲक्शन्स वी ऑल्सो कॉल इट ॲज अ ॲनाबोलिझम. ॲनाबोलिझम प्लस कॅटाबोलिझम. याच्यामध्ये ॲनाबोलिझम आणि कॅटाबोलिझम याला एकत्रितपणे या ठिकाणी मेटाबॉलिझम असं म्हणलं जातं, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट थिंग इज दॅट मेटाबॉलिझम विच मीन्स नथिंग बट, ओके, मेटाबॉलिझम मीन्स नथिंग बट ऑल एन्झायमॅटिक बायोकेमिकल reactions. So we also do that reaction in vitro method. What is mean by the term in vitro? Just here, in vitro which means nothing but outside the body. याचा अपोजिट वर्ड असतो इन व्हायवो. इन व्हायवो मीन्स इनसाइड द बॉडी, बॉडीच्या आतमध्ये. तर इन विट्रो मेथडमध्ये सुद्धा तुम्ही मेटाबॉलिझम घडवून आणू शकता. ओके. तर या पद्धतीचा पार्ट आहे हा मेटाबॉलिझमचा. सेल्युलर ऑर्गनायझेशन हा जी कन्सेप्ट आहे, तर या सेल्युलर ऑर्गनायझेशनचा अर्थ होतो दे आर कंपोज फ्रॉम सेल अँड देअर प्रोडक्ट्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सेल आणि त्यांच्या प्रोडक्टनं तयार झालेले असतात. हे तर सगळ्या दुनियाला माहिती आहे, नाही का, लक्षात घ्या. ओके. आणि त्याच्या पलीकडे जर तुम्ही बघितलं, सो व्हॉट अबाउट द कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस या शब्दाचा अर्थ होतो चेतन क्षमता. ओके. रिस्पॉन्स टू ॲन environmental, okay, so factors. This is somewhat called as that consciousness response to an environmental factor, we call it as a consciousness. Okay. So याला एक अपवाद आहे मात्र, having one exception, that is person in coma. ओके. कोम्यात गेलेला व्यक्ती, लक्षात घ्या, तो सहजासहजी या ठिकाणी काय करत नाही, रिस्पॉन्स देत नाही. ओके. सहजासहजी रिस्पॉन्स देत नाही, परंतु जनरली तुम्ही जर बघितलं तो ब्रेन डेडही नसतो. म्हणजे थोडक्यात ब्रेन डेड पर्सन जो असतो ना, तर याला नॉन लिव्हिंग म्हणू शकतो आपण. ओके. बट द पर्सन विच हॅव्हिंग द ॲक्टिव्ह ब्रेन, इवन देअर हार्ट or lungs which is operated by the external सोर्सेसने जरी त्यांचे हार्ट आणि लंग्स काम करत असतील, म्हणजे या ठिकाणी काय व्हेंटिलेटरवर ठेवलेलं असेल त्या व्यक्तीला किंवा एक्सटर्नली पंपिंग केली जात असेल, ओके, तर तसं असेल तरी चालेल, परंतु त्याचा ब्रेन डेड जर असेल तर त्याला मात्र लिव्हिंग म्हणलं जाईल. नॉन लिव्हिंग म्हणलं जाईल, लक्षात घ्या. ब्रेन डेड इज इक्वल टू नॉन लिव्हिंग. सो कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. ओके. तर या पद्धतीने हा पॉईंट डोक्यात असू द्या. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग टू द कॉन्शियसनेसबद्दलचा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स, प्रत्येकजण रिस्पॉन्स दाखवेल, लक्षात घ्या. वेन वी सी वडापाव, सो ॲटोमॅटिकली आवर माउथ स्टार्ट टू वॉटरिंग, लक्षात घ्या, एखाद्याला आवडत असेल तर, बरं का. ओके. किंवा वेन वी सी द टायगर, आपण वाघ सिंह बघितला, आपण त्याच्याकडे नाही जाणार का, कारण आपल्याला बुद्धी दिलेली आहे. ओके. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे जाणार नाही, त्याचं भक्ष्य होणार नाहीत. आपण काय करू, एक तर दडून बसू, तरी पळू किंवा झाडावर वगैरे चढू, असं काहीतरी मार्ग आपण निवडू. हे शहाणपणाचं लक्षण आहे, लक्षात घ्या. ओके. आपण काही संभाजी महाराज नाही आहेत, लक्षात घ्या, की आलं म्हणजे फाडलं. ओके. सो ह्या पद्धतीनं ती ताकद होती त्यांची. आज आपल्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या बारकाईनं असणारे जे काही मुद्दे आहेत, तर याच्याबद्दल तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं समजणं गरजेचं आहे. कॉन्शियसनेस म्हणजेच चैतन्य क्षमता, त्याच्याबद्दल एखाद्या रिस्पॉन्स देणं एक्सटर्नल गोष्टीबद्दलचा. ओके. सो हा महत्त्वाचा भाग तुम्हाला पूर्ण कळालेला असेल. आता आपण जाऊयात याच्या पुढच्या भागाकडे. व्हॉट अबाउट द क्लासिफिकेशन सिस्टीम. ओके. टेक्झॉनॉमिक क्लासिफिकेशनबद्दल आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बोलूया. व्हॉट अबाउट द बायोडायव्हर्सिटी अँड दिअर क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी आणि त्याचं क्लासिफिकेशन नावाचा जो मुद्दा आहे, तर याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. खरं तर हा जो मुद्दा आहे, तर बायोडायव्हर्सिटी नावामध्येच बरंच काही दडलेलं आहे, लक्षात घ्या. 2 शब्दांनी बनलेला वर्ड आहे हा बायोडायव्हर्सिटी. द टर्म बायो विच मीन्स नथिंग बट द लिव्हिंग. अँड अदर वन टर्म दॅट इज नथिंग बट द डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी मीन्स व्हेरिएशन. Diversity which means nothing but the variation. Okay. So biodiversity which means nothing but the variation is in the living organism. सजीवांमध्ये असणारी विभिन्नता याला बायोडायव्हर्सिटी असं म्हणलं जातं, लक्षात घ्या. सो दॅट बायोडायव्हर्सिटी विच इज कन्सर्न विथ
ओके, बायोडायव्हर्सिटी हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता अबाउट 1.7 to 1.8 मिलियन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर नोन. एवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय येतं टिल नाव दॅट इज विच आर नोन. ओके, सो एवढे माहिती आहेत आणि अजून बरंच काही माणूस हा चिकित्सक बुद्धीचा आहे, अजूनही बरंच काही डिस्कवरी चालू आहे. रॉबर्ट मे नावाचा शास्त्रज्ञ तुम्हाला माहिती आहे, त्यांनी या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझमबद्दल बरंच काही भाकीत केलेलं आहे जे आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत, लक्षात घ्या. ओके, सो नेक्स्ट थिंग, सो बायोडायव्हर्सिटी ही जी काही आहे याच्यामध्ये जनरली लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत यांच्याबद्दल लर्न करत असताना आपल्याला काही मुद्दे आपण या ठिकाणी स्टडी करणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टर्सबद्दल विचार करणं गरजेचं आहे. मीन्स हिअर वी जस्ट टेक व्हॉट अबाउट द कॅरेक्टरायझेशन. ओके, त्याचे कॅरेक्टर आपण स्टडी करणं गरजेचं आहे. सो कॅरेक्टर स्टडी केल्याच्या नंतर कॅरेक्टरायझेशन, देन आयडेंटिफाय दॅट ऑर्गॅनिझम. Okay, according to that particular character we can identify that living organism, that is identification. So then that is we just classify them into the different groups, we just grouping करना, that is classification. Okay, याला grouping म्हणायचं. Classification करना, that is nothing but the grouping. Okay, so characterization, identification, classification and okay, and after that give the name to that particular group and that is said to be the nomenclature. Okay, that every stage, okay, this is a step 1, this one is a step 2, this is a step 3 and this one is a step 4, so that all steps are said to be the basic steps for that taxonomy. These are the basic steps to the टॅक्झॉनॉमी. ओके, या टॅक्झॉनॉमीच्या बेसिक स्टेप्स आहेत, लक्षात घ्या. ओके, सो टॅक्झॉनॉमी या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. द वर्ड टॅक्झा म्हणजे अरेंजमेंट, अँड द वर्ड नॉमी मीन्स नथिंग बट द ॲज पर द नेम. ओके, नॉमी या शब्दाचा अर्थ होतो ॲज पर द नेम. ओके, नाव देणं. ओके, अरेंजमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज पर द पर्टिक्युलर नेम. सो दिस इज समवॉट कॉल्ड ॲज टॅक्झॉनॉमी. तर या टॅक्झॉनॉमीच्या बेसिक स्टेप्स कुठल्या आहेत? कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर. सो ॲज वी जस्ट यूज द वन इम्पॉर्टंट हिंट टू रिमेंबर दॅट. ओके, आपण याच्यासाठी एक पर्टिक्युलर ट्रिक वापरतो, एक हिंट वापरतो. ओके, सेल्फ मेड हिंट आहे आपली ही स्वतःची, लक्षात घ्या. काय आहे बघा, आता जनरली तुम्ही जर बघितलं तर ग्रोथ होत असताना, वाढ होत असताना शारीरिक आणि मानसिक वाढ होणं नितांत गरजेचं आहे. आपण असं म्हणतो बघा कधी कधी जनरली बोलत असताना की व्यक्ती 9वी-10वीला गेल्याच्या नंतर इनडायरेक्टली तो परिपक्व होतो, मॅच्युरिटी येते त्याच्यामध्ये. आपण त्या कॉन्सेप्टला पकडून इथे हिंट बनवली आहे. एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर विच इज आयडेंटिफाईड ॲट क्लास 9. ओके, आपण ही ट्रिक डोक्यात ठेवणार आहोत, लक्षात घ्या. ओके, काय ट्रिक आहे? कॅरेक्टर आयडेंटिफाईड ॲट क्लास 9. ओके, सो क्लास 9मध्ये, ओके, क्लास 9मध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीच्या, आपण पूर्वी म्हणायचो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, आता मात्र आपल्याला असं म्हणावं लागेल. सो कॅरेक्टर हे जे आहे तर ते कधी दिसेल तर या ठिकाणी 9वीला गेल्याच्या नंतर कळेल की तो व्यक्ती कसा आहे. असं एक जस्ट ट्रिक आहे, लक्षात असू द्या. ओके, सो या पद्धतीनं तर कसं डोक्यात ठेवायचं? सो कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड देन नॉमेनक्लेचर. ओके, कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड देन नॉमेनक्लेचर या बेसिक स्टेप्स आहेत, लक्षात घ्या. टॅक्झॉनॉमीमधल्या टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, लक्षात घ्या. So study of living organism as per the arrangement of that taxon groups. Okay, by using the particular name of that groups. त्या ग्रुपला या ठिकाणी नावं दिली जातात. त्या नावाच्या बेसिसवरती इनडायरेक्टली त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे गट पाडले जातात आणि त्या गटानुसार इनडायरेक्टली त्यांची अरेंजमेंट केली जाते लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. सो ॲज पर द सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज. सो वी जस्ट टेक इट ॲज अ टॅक्झॉनॉमी. त्याला आपण टॅक्झॉनॉमी असं म्हणतो, लक्षात घ्या. ओके, सो बेसिक पॉईंट टॅक्झॉनॉमीचे हेच आहेत, लक्षात घ्या. ओके, सो हे जे काही आहेत टॅक्झॉनॉमीचे पॉईंट, तर याच्यामध्ये या ठिकाणी नाव देत असताना, नॉमेनक्लेचर करत असताना 2 प्रकारच्या सिस्टीम वापरल्या जातात. वन इज IUBN अँड अदर वन इज IUZN.
IUZN. IUBN is nothing but international code for, okay, we just also use the IC rather than U, okay, international code for botanical nomenclature, ओके, या पद्धतीनं. आणि इथं जर जनरल तुम्ही जर बघितलं, सो ICZN, सो इंटरनॅशनल, सेम थिंग, इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नॉमेनक्लेचर, ओके. तर याच्याशी कन्सर्न असलेला मुद्दा आहे हा, व्यवस्थितरित्या बघून घ्या. ओके, सो या दोन सिस्टीम्स आहेत, तर यांच्या बेसिसवरती आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करू शकतो, लक्षात घ्या. ओके, वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल लेवलला या ठिकाणी एखाद्या ऑर्गॅनिझमचं आपण इथं क्लासिफिकेशन करू शकतो. सो टॅक्झॉनॉमी हा जो पार्ट आहे ना, तर या टॅक्झॉनॉमीमध्ये आता पुढे गेल्याच्या नंतर टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज येतात. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज लक्षात घ्या. ओके, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. सो टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज हा जो काही मुद्दा आहे, तर या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजमध्ये बेसिकली जर तुम्ही बघितलं तर गट पाडले गेलेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे, लक्षात घ्या. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काय केले गेले आहेत, गट पाडले गेलेत. तर ते गट कसे आहेत बघा, ॲज पर द सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटी. कॅटेगरीजलाच दुसरं नाव आहे टॅक्झॉन. ओके, कॅटेगरीजलाच दुसरं नाव आहे टॅक्झॉन. वी ऑल्सो टेक इट ॲज अ प्ल्युरल फॉर्ममध्ये त्याला टॅक्झा म्हणायचं. ओके, त्याला टॅक्झा म्हणायचं. ओके, तर याच्यामध्ये गट पाडलेत ज्यांच्यामध्ये खूप जास्त ह्यूज डिफरन्स आहे, तर अशांचा गट, मोठा गट असतो, त्याला म्हणायचं किंगडम. त्याच्यानंतर इनडायरेक्टली, मी इथं डायरेक्ट लिहितो आहे बरं का, समजून घ्या. त्याच्यानंतर फायलम, ॲनिमल असेल तर फायलम, प्लांट असेल तर याच्या जागी डिव्हिजन. ओके, त्याच्यानंतर इनडायरेक्टली तुम्ही जर बघितलं की पॉट, क्लीन, क्लास, ऑर ऑर्डर, ऑर फॅमिली, गेट्स, जिनस अँड सिक, दॅट इज स्पेसीज. आता इथं कसं ठेवणार, क्लास, ऑर्डर, फॅमिली, इथं जिनस आणि इकडं स्पेसीज. ही ट्रिक आहे. काय ट्रिक आहे, कीप पॉट क्लीन और फॅमिली गेट्स सिक. ओके, अशा प्रकारची ट्रिक आहे ही. व्यवस्थितरित्या पूर्णपणे बघून घ्या हा पार्ट. सो रिलेटेड विथ दॅट बायोडायव्हर्सिटीशी कन्सर्न असलेला हा मुद्दा आहे. ओके, सो व्यवस्थितरित्या तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. याच्या बेसिसवरती आपल्याला बरंच काही शिकायचं आहे बरं आता पुढे. Just see that all the things. ओके, सो आता आपण काय करूयात, याच्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजचं अरेंजमेंट ही जी केली आहे, दिस अरेंजमेंट, मोठा गट आहे, छोटा आहे, त्याच्यानंतर आणखी छोटा आहे, आणखी छोटा आहे, आणखी छोटा आहे, आणखी छोटा आहे, सगळ्यात छोटा आहे. ओके, हे गट मांडलेत आपण ॲज पर द डिसेंडिंग ऑर्डर, अँड दिस इज समवॉट कॉल्ड ॲज टॅक्झॉनॉमिक हिरार्की. टॅक्झॉनॉमिक हिरार्की म्हणजे वी जस्ट टेक इट ॲज अ डिसेंडिंग अरेंजमेंट ऑफ taxonomic groups. Okay, so we just take it as a that taxonomic hierarchy, त्याला आपण टॅक्झॉनॉमिक हिरार्की असं म्हणतो. ओके, सो जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. हे काळजीपूर्वक तुम्ही पूर्णपणे बघून घ्या हा मुद्दा. ओके, आता आपण याच्यानंतर काय करणार आहोत लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण एकाबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत. हा मोठा गट आहे, हा त्याच्यापेक्षा छोटा आहे, हा छोटा आहे, हा त्याच्यापेक्षा छोटा, सगळ्यात लहान होत चाललं इकडं, सगळ्यात छोटा हा. ओके, या पद्धतीने. तर असं आहे, तर याच्याबद्दल आपण एकदा लर्न करूयात, लक्षात घ्या. ओके,
So just here. So now we just going to move toward, okay, species हा जो मुद्दा आहे ना, species, okay, तर हे species, this is the smallest and real unit of classification. क्लासिफिकेशनचं या ठिकाणी सगळ्यात स्मॉलेस्ट असलेलं हॅविंग रिअल एक्झिस्टन्स. ओके, मी जर म्हणलं या ठिकाणी बघा मँगीफेरा इंडिका किंवा मी जर म्हणलं होमो सॅपियन, तर तुम्हाला होमोवरून काही कळणार नाही, बट आय एम जस्ट सेईंग द सॅपियन. सॅपियनवरून पटकन कळेल. सो दॅट इज नथिंग बट द ह्युमन बिईंग. रिसेंट आपण आहेत. होमो इरेक्टस पण आहेत, होमो निअरअंडरथल आहेत, होमो इरेक्टस आहेत, असे वेगवेगळे आहेत. पण जनरली तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी होमोमध्ये सॅपियन म्हणल्यानंतर क्लिअर कळतं. म्हणजे स्पेसीज हॅविंग द रिअल ऑकुरन्स स्पेसीजचा असतो, लक्षात घ्या. ओके, क्लासिफिकेशनमध्ये. आणि जनरली तुम्ही जर बघितलं तर ह्या स्पेसीजबद्दलच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट सांगितल्या गेल्या बेस्ड ऑन द स्ट्रक्चर. त्याला मॉर्फॉलॉजिकल स्पेसीज म्हणतो आपण, लिनियसने सांगितलेली morphological species based on their structure given by the scientist Carolus Linnaeus. Okay, Linnaeus ने सांगितलेली ही concept आहे. Okay, second concept is nothing but the biological species which is based on the reproduction. Biological species. Okay, so given by Ernst Mayr. Okay, Ernst Mayr ने सांगितलेली concept आहे. ओके, अर्न्स्ट मेयरने सांगितलेली कन्सेप्ट आहे बायोलॉजिकल स्पेसीज विच इज बेस्ड ऑन दी रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनच्या बेसिसवर सांगितले गेलेली कन्सेप्ट आहे. सो दिस इज समवॉट कॉल्ड ॲज बायोलॉजिकल स्पेसीज. याला बायोलॉजिकल स्पेसीज असं म्हणायचं, लक्षात घ्या. ओके, मी काही नावं सांगतो तुमच्यासमोर बघा. या ठिकाणी नाव आहे मँगीफेरा इंडिका. या ठिकाणी नाव आहे सोलॅनम ट्युबरोसम. या ठिकाणी नाव आहे वी जस्ट टेक इट ॲज अ पॅन्थेरा टायग्रिस. तर या नावांमध्ये जे पहिलं नाव आहे, पहिले हे झाले जिनसचे नावं, जिनस. ओके, आणि हे जे सेकंड नाव आहेत ना, हे दे आर सेड टू बी द स्पेसीज. ओके, यांना म्हणायचं स्पेसीजचे नावं. दे हॅविंग द रिअल एक्झिस्टन्स. त्याला रिअल एक्झिस्टन्स असेल, लक्षात घ्या. या पद्धतीचा पार्ट आहे हा स्पेसीजबद्दलचा. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन या शब्दाचा अर्थ ज्यांच्यात इंटरब्रीड होऊ शकतं, दोज दे कॅन शो द सेक्शुअल रिप्रोडक्शन, दे आर स्पेसीज ऑफ ईच अदर. ओके, सो शो सेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्यांच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकतं. सो दीज आर द स्पेसीज ऑफ रिप्रोडक्शन दॅट ईच अदर, स्पेसीज ऑफ ईच अदर. अशा प्रकारची कन्सेप्ट आहे स्पेसीजबद्दलची. जिनस इज नथिंग बट द ग्रुप ऑफ स्पेसीज. ओके, जेव्हा ग्रुप ऑफ स्पेसीज येतील तेव्हा त्याला आपण जिनस म्हणणार. जसं की या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पॅन्थेरा हा जिनस आहे. कोणत्या कोणत्या स्पेसीज आहेत तर त्याच्यात 3 वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. वी जस्ट टेक इट ॲज अ दॅट इज नथिंग बट द टायग्रिस. We just take it as a Leo. We just call it as a Panthera pardus. ओके, अशा वेगवेगळ्या. सो टायग्रिस हा याचं कॉमन नेम आहे टायगर. लिओ दॅट इज लायन. पारडस दॅट इज नथिंग बट वी कॅन से इट ॲज अ लेपर्ड. ओके, असे त्याचे कॉमन नेम आहे. ओके, सो म्हणजे स्पेसीज एकत्रित केल्यावर त्याच्यापासून तयार होतो हा जिनस, लक्षात घ्या. आणि जेव्हा जिनस एकत्रित करायात ना, तर जिनसच्या कोलॅबरेशनने या ठिकाणी काय तयार होईल तर फॅमिली तयार होईल. ओके, जिनसच्या कोलॅबरेशन जर केलं तर काय तयार होईल, सो फॅमिली तयार होईल. सो जिनसचं कोलॅबरेशन केलं तर फॅमिली तयार होईल, लक्षात घ्या. जिनस or many genera combine to form family.
जेनेरा कंबाईन झाल्याच्या नंतर काय होईल? फॅमिली. जिनस बऱ्याच असतील, सो वी कॉल इट ॲज अ जेनेरा, त्याला आपण जेनेरा म्हणतो. याच्या कोलॅबरेशनने काय तयार होते? फॅमिली तयार होते. तर इथं बघा, इथं काही जेनेरा आपण कंबाईन करून दाखवूयात, लक्षात घ्या. त्यांच्यापासून कशा पद्धतीनं फॅमिली तयार होईल तर याच्याबद्दल आपण बोलूयात, लक्षात घ्या. ओके, सो वी जस्ट टेक इट ॲज अ जिनसमध्ये सोलॅनम नावाचा जिनस आहे. जिनसमध्ये या ठिकाणी पेटुनिया नावाचं जिनस आहे. जिनसमध्ये धतुरा नावाचं जिनस आहे. हे सगळे जिनस एकत्रित आले तर यांची एक फॅमिली होते, तिचं नाव आहे सोलॅनॅसी. कोणत्याही फॅमिलीच्या शेवटी ॲसी येत असतं, लक्षात घ्या. ओके, सो प्लांट फॅमिलीमध्ये ॲसी असं नाव असतं. तर हे झाले जिनस. ओके, त्यांचं कोलॅबरेशन झालं, फॅमिली तयार झाली. अजून जर घ्यायचं झालं तर आपण अजून काय घेऊ शकतो बघा. जर आपण ॲक्च्युली व्हॉट अबाउट द ॲनिमल्स घेतलं, सो दॅट इज पॅन्थेरा घेतला प्लस फेलिस हे जिनस घेतले तर यांच्यापासून तयार होईल फेलिडी. यांच्यापासून काय तयार होईल? फेलिडी. आपण जर डॉग घेतले, डॉगचं म्हणजे बेसिकली अल्सॅटियन यांची जर फॅमिली घेतली तर वी जस्ट कॉल इट ॲज अ कॅनिडी. त्यांच्या फॅमिलीला कॅनिडी म्हणलं जातं, लक्षात घ्या. ओके, डॉगच्या फॅमिलीला कॅनिडी म्हणलं जातं. म्हणजे ज्यावेळेस जिनस कंबाईन होतात तेव्हा त्याची फॅमिली होते. अँड वेन एव्हर दॅट फॅमिली इज कंबाईन टुगेदर, सो वी कॉल इट ॲज अ फॅमिलीचं कोलॅबरेशन झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून जे तयार होतं त्याला या ठिकाणी म्हणलं जातं काय बरं? फॅमिली कंबाईन टुगेदर, वी कॉल इट ॲज अ ऑर्डर. ओके, फॅमिलीचं कोलॅबरेशन झालं, सो वी कॉल इट ॲज अ ऑर्डर. ओके, व्हिडिओ पॉज करण्यासाठी मी साईडला जातो, तुम्ही पॉज करून नंतर ते लिहून घ्यायचं आहे. ओके, मी अगदी बेसिक रिव्हिजन आहे बरं, हे लक्षात घ्या. जे नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना असं बिलकुल वाटू देऊ नका की खूप जास्त रॅपिड होतं आहे. सो इट इज जस्ट रिव्हिजन सिरीज. ओके, फॉर द नीट स्टुडंट दोज दे आर प्रिपेरिंग दॅट नीट 21. ओके, 21साठी जे प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी एक रिव्हिजन सिरीज आहे ही. ओके, आणि बाकीचे विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी ज्यांचा अभ्यास झालेला आहे या चॅप्टरचा त्यांच्यासाठी एक क्विक रिव्हिजन म्हणून या ठिकाणी याच्याबद्दल आपण बघतोय. सो जस्ट हिअर, सो नेक्स्ट थिंग अबाउट द ऑर्डर. ओके, अबाउट द ऑर्डरबद्दल बोलूयात आपण. सो ऑर्डर हा जो काही पार्ट आहे, सो ऑर्डर इज नथिंग बट वी कॅन से इट ॲज अ ग्रुप ऑफ फॅमिलीज. ओके, सो वी जस्ट टेक इट ॲज अ ग्रुप ऑफ फॅमिलीज. ओके, फॅमिलीचा ग्रुप असेल तर त्याला ऑर्डर म्हणलं जातं, लक्षात घ्या. या ऑर्डरमध्ये काय काय येणार आहे बघा. इट इन्क्लूड सोलेनॅसी फॅमिली असेल प्लस कॉन्व्हुलॅसी. ओके, यांची या ठिकाणी ऑर्डर तयार होईल. वी जस्ट कॉल इट ॲज अ पॉलिमोनियल्स. ओके, पॉलिमोनियल्स बेस्ड ऑन द फ्लोरल कॅरेक्टर्स, याच्या बेसिसवरती ही ऑर्डर तयार झाली आहे. जर आपण याच्याबद्दल काढलं, व्हॉट अबाउट द ॲनिमलबद्दल जर आपण काढलं तर काही लक्षात घ्या. या ठिकाणी फेलिडी नावाची फॅमिली आहे, कॅनिडी नावाची फॅमिली आहे. या फॅमिली कंबाईन जर केल्या, कुत्र्याची आणि मांजराची फॅमिली, तर यांच्या जर कंबाईन केल्या, सो इट फॉर्म द वी जस्ट कॉल इट ॲज अ कार्निहोरा नावाचे या ठिकाणी काय तयार होईल तर ऑर्डर तयार होईल, लक्षात घ्या. अशा ऑर्डर कंबाईन झाल्यात की लक्षात घ्या त्या ऑर्डरपासनं क्लास तयार होतो. व्हेनेवर दॅट ऑर्डर कंबाईन टू फॉर्म द क्लास, त्याच्या पद्धतीनं क्लास तयार होईल. सो ॲसेम्बलन्स म्हणा किंवा या ठिकाणी ॲसेम्बलन्स ऑफ ऑर्डर्सचं ॲसेम्बलन्स असेल, ॲसेम्बलन्स ऑफ ऑर्डर, वी जस्ट टेक इट ॲज अ क्लास, त्याला क्लास म्हणायचं. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथं जर तुम्ही बघितलं कार्निहोरा नावाचा क्लास आहे, ऑर्डर आहे, कार्निहोरा असेल प्लस प्रायमेट्स नावाचा ऑर्डर असेल. कार्निहोरा ऑर्डर आहे, प्रायमेट्स ऑर्डर आहे, यांच्यापासून जो क्लास तयार होतो त्याचं नाव आहे मॅमलिया. ओके, त्याचं नाव आहे मॅमलिया. ओके, आणि या मॅमलिया नावाचा क्लास आहे. ओके, तर या क्लास एकत्रित आल्याच्या नंतर यांच्यापासून तयार होईल फायलम. ओके, ग्रुप ऑफ क्लास. क्लासचे ग्रुप इनडायरेक्टली दॅट इज सेड टू बी द फायलम. म्हणजे मॅमलिया असेल, रेप्टिलिया असेल, एव्ज असतील, ॲम्फिबिया असेल, तर यांचं या ठिकाणी जी ऑर्डर म्हणजे फायलम तयार होतो दॅट इज सेड टू बी द कॉर्डेटा.
यांचा तयार होतो कॉर्डेटा विच हॅविंग द नोटोकॉर्ड, ओके, ज्याला नोटोकॉर्ड येते, ओके. आणि असे या ठिकाणी फायलम एकत्रित झाले, सो टू फॉर्म द किंगडम. या ठिकाणी किंगडम तयार होतात. सो फायलम कॉर्डेटा असेल, नॉन कॉर्डेटा असेल, यांचं एकत्रीकरण जर केलं तर यांच्यापासून तयार होईल ॲनिमेलिया. सो दिस इज अबाउट वी कॅन से इट ॲज दॅट किंगडम, ओके. सो या पद्धतीचा हा पार्ट आहे. दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन पॉईंट. हे क्लासिफिकेशनचे मुद्दे होते. व्यवस्थितरित्या लर्न केले असतील तुम्ही आणि आता रिव्हिजनसुद्धा आपली त्याच्यावरती झालेली आहे, लक्षात घ्या, ओके. आता याच्या पुढे आपण ज्यावेळेस जाणार आहोत, लक्षात घ्या, तर याच्या पुढचा जो भाग आहे, सो विच इज कन्सर्न विथ दॅट टेक्झॉनॉमिकल पॉईंट्स रिगार्डिंग टू द टेक्झॉनॉमिक ॲड्स, ओके. टेक्झॉनॉमिक ॲड्स बघणार आहोत. बिफोर दॅट जस्ट हिअर व्हॉट अबाउट द सिस्टमॅटिक्स, ओके. सिस्टमॅटिक्सबद्दल बोलूया, ओके. एकदम सिम्प्लिफाईड मॅनरमध्येच मी घेऊन जातो आहे सगळं तुम्हाला, ओके. सो सिस्टमॅटिक्सबद्दल बोलूयात आपण. सिस्टमॅटिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. सिस्टमॅटिक्स हा 2 शब्दांनी बनलेला आहे. सो सिस्टेमा हा जो शब्द आहे याच्यामधला, तर या सिस्टेमा शब्दाचा अर्थ होतो सिस्टेमॅटिक अरेंजमेंट. सिस्टमॅटिक अरेंजमेंट, एक व्यवस्थित अशी अरेंजमेंट, त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक्स. वी ऑल्सो टेक इट ॲज अ सिस्टमॅटिक्स विच मीन्स नथिंग बट, ओके. सिस्टमॅटिक्स विच नथिंग बट टेक्झॉनॉमी प्लस फायलोजेनी टेक्झॉनॉमी प्लस फायलोजेनी. फायलोजेनी दॅट इज नथिंग बट द इव्हॉल्युशनरी हिस्ट्री, ओके. मीन्स नॉट ओनली about the grouping the organism but also studied their that evolutionary history, phylogeny, and that phylogeny and taxonomy so together said to be the systematics. यांना एकत्रितपणे सिस्टमॅटिक्स म्हणलं जातं. आणि याच्याच बेसिसवरती इनडायरेक्टली अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे, वी जस्ट टेक इट ॲज अ बायनोमियल नॉमेनक्लेचर. बायनोमियल नॉमेनक्लेचर हा एक महत्त्वाचा मुद्दा, याच्यावरती क्वेश्चन पडलेले आहेत आत्तापर्यंत. सो इट वॉज गिवन बाय so Carolus Linnaeus, just said to be the father of taxonomy म्हणलं जातं यांना, father of taxonomy. So just keep in mind that all the things, okay. So father of taxonomy म्हणलं जातं. So Carolus Linnaeusला father of taxonomy, just keep in mind, okay. याचे रूल्स काय आहेत बघा. what about the rules? बायनोमियल नॉमेनक्लेचरचे रूल्स काय आहेत बघा, ओके. रूल नंबर 1, so names should be is in Latin word, Latin origin or Latinized form, okay. Latin origin असली पाहिजे किंवा Latinized form मधले असले पाहिजे. नंबर 2, okay. So number 2 that is nothing but, so 2 words पाहिजेत, ओके. 2 वर्ड्स पाहिजेत. एक पाहिजे फर्स्ट जीनस नेम, दॅट इज जीनस नेम, अँड सेकंड स्पेसीज नेम दॅट इज ऑल्सो कॉल्ड स्पेसिफिक इपिथेट, ओके. या पद्धतीनं द जीनस नेम विच इज ऑलवेज स्टार्ट विथ कॅपिटल लेटर, कॅपिटल, and it start with small letter, okay. Start with small letter, okay. Number 3rd one, okay. So name लॅटिन ओरिजिनमध्ये असले पाहिजेत, 2 वर्ड असले पाहिजेत. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर बेसिकली जर तुम्ही बघितलं तर जर आपण याच्याबद्दल लिहिण्याबद्दलचे रिटन, ओके, रायटिंगबद्दलचे या ठिकाणी काही रूल्स असले पाहिजेत. जर आपण हँड रिटन फॉर्ममध्ये जर घेतले ते, ओके, हँड रिटन फॉर्ममध्ये जर लिहिले तर काय केलं पाहिजे, सेपरेटली अंडरलाईन केले पाहिजेत त्यांना, ओके. किंवा या ठिकाणी प्रिंट आउट और प्रिंटेड जर केले कम्प्युटरच्या मदतीनं, सो इज इन इटॅलिक्स. प्रिंटेड जर केले सो विच आर इज इन दी इटॅलिक्समध्ये केले पाहिजेत, ओके. सो आणि हँड रिटन जर असतील तर सेपरेटली अंडरलाईन करायचं त्या दोन्ही शब्दांना, लक्षात घ्या, ओके. अशा पद्धतीचा पॉईंट आहे,
ओके, नेम्स विच आर हॅव्हिंग द लॅटिन ओरिजिन ऑर लॅटिनाइज फॉर्ममध्ये लिहिले गेले पाहिजेत. सो 2 वर्ड्स असतील, एक जिनसचं नाव, दुसरं स्पेसिसचं नाव. जिनस नेम मस्ट बी स्टार्टेड विथ द कॅपिटल लेटर अँड स्पेसिस नेम विथ द स्मॉल लेटर. नेक्स्ट वन, रायटिंग विच इज ऑलवेज हँड रिटन असेल तर सेपरेटली अंडरलाईन अँड प्रिंटेड, दॅट इज इन द इटॅलिक फॉर्म. ओके, अँड नंबर नेक्स्ट, व्हॉट अबाउट द एक्झाम्पल? द बेस्ट एक्झाम्पल इज मँगीफेरा इंडिका. Mangifera indica, and here that is nothing but a lean. Mangifera indica and lean. So Mangifera indica, that is a genus name. Just observe the first that is name is genus name, which is always started with capital letter, and the second that is name is species name, which is started with the small letter, and the lean, that is nothing but we just call it as a citation. The name of scientist who discovered it first. ओके, ज्यानं सगळ्यात पहिल्यांदा हे डिस्कवर केलं त्याचं नाव, दॅट इज सेड टू बी द लीन फॉर द लिनियस. ओके, लीन फॉर द लिनियस, लक्षात घ्या. तर हा एकंदरीत हा सर्व भाग आहे याच्याबद्दलचा. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. ओके, याच्याबद्दलचा आणखी एक टिब्युलर फॉर्म आहे, तो टिब्युलर फॉर्म आणि टॅक्झॉनॉमिक ॲड या ठिकाणी मी याचे छोटे छोटे 2 लेक्चर बनवले आहेत. हा एक लेक्चर पूर्ण आहे आणि आणखी एक लेक्चर आहे, लक्षात घ्या. कारण कंटिन्यू बसण्यापेक्षा 2 पॉईंटमध्ये तुम्ही बसू शकता. ओके, आणि हा पूर्ण भाग आता सुरुवातीला लक्षात घ्या, आपलं थोडंसं डिजिटल जी काही लॅब आहे ती तयार होते, तर त्याच्यामुळं अजून क्लॅरिटी आपली पुढील 2-4 दिवसाच्या नंतर वाढेल. लक्षात घ्या, ही जी काही आहे बोर्डची क्लॅरिटी असेल किंवा आणखी याच्याशी बद्दलच्या पॉईंट असतील तर याही वाढतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे काही मनाला बोलण्याची प्रॅक्टिस आहे तर ही देखील आणखी बऱ्यापैकी या ठिकाणी वाढेल आपली पुढील ह्याच्यामध्ये, आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण हा सर्व भाग या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण थांबतोय आणि टॅक्झॉनॉमिक ॲडसाठी सेकंड व्हिडिओज तुम्हाला लवकरच अपडेट केला जाईल आणि त्या पद्धतीनं तुम्ही सेकंड पार्ट सुद्धा बघू शकता. ओके, थँक्यू सो मच वन्स अगेन.